सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण प्रगतिशील कर पद्धती पाहिली. त्यामध्ये आपण प्रगतिशील कर पद्धतीचा अर्थ, व्याख्या आणि प्रगतिशील कर पद्धतीचे गुण पाहिले. आणि त्यात आपण हाही मुद्दा एक विचारात घेतला होता की जगातील अनेक देशांमध्ये प्रगतिशील कर पद्धती ही वापरली जाते. कारण प्रगतिशील कर पद्धतीत अनेक गुण आहेत. उत्पन्नातील वाढीनुसार प्रगतिशील कर पद्धतीत वाढ होत असते. उत्पन्न जास्त असणाऱ्यांना प्रगतिशील कर पद्धतीमुळे कर जास्त द्यावे लागतात, तर ज्यांचं उत्पन्न कमी असतं त्यांना प्रगतिशील कर पद्धतीत कमी कर द्यावे लागतात. आणि प्रगतिशील कर पद्धतीच्या अनेक गुणांचा विचारसुद्धा आपण मागच्या पिरियडला केलेला आहे. जरी प्रगतिशील कर पद्धतीत अनेक गुण असले तरीसुद्धा प्रगतिशील कर पद्धतीत काही दोषसुद्धा दिसून येतात, तर त्या दोषांचा विचार करणंसुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आजच्या पिरियडला प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कोणकोणते दोष आहेत, कोणकोणत्या वाईट बाबी त्यात आहेत यांचा विचार करणार आहोत. तर प्रगतिशील कर पद्धतीचे दोष पाहत असताना काही प्रमुख मुद्द्यांचा विचार करावयाचा आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे बचत गुंतवणुकीवर विपरीत परिणाम. तर प्रगतिशील कर पद्धतीचा श्रीमंत लोकांवर करभार हा मोठ्या प्रमाणावर पडतो. कारण ज्यांचं उत्पन्न जास्त त्यांच्यावरती जास्त दराने हे कर आकारले जात असतात, आणि ज्यांचं उत्पन्न कमी त्यांच्यावरती कर कमी दराने आकारले जात असतात. हे जरी आपल्याला सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य वाटत असलं, सामाजिक समतेच्या दृष्टीने योग्य वाटत असलं, करभार वाटपाच्या दृष्टीने योग्य वाटत असलं, तरीसुद्धा खोलवर विचार केला तर असे दिसते की अर्थव्यवस्थेमध्ये उच्च उत्पन्न गटच बचत करणारा वर्ग असतो. कारण त्यांचं उत्पन्न जास्त असल्यामुळे ते लोकच बचत करू शकतात. आणि कररूपाने जर याच वर्गातील उत्पन्नाचा काही भाग कररूपाने काढून घेण्यात आला तर त्यांची साहजिकच बचत कमी होणार आहे. कारण त्यांचं उत्पन्न कमी होईल आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे त्यांची बचत कमी होईल. बचत कमी म्हणून गुंतवणूक कमी होईल, आणि गुंतवणूक कमी म्हणून उत्पादन पातळी, रोजगार पातळी कमी होईल, आणि अशा रीतीने आर्थिक विकासावर त्याचा परिणाम होईल. म्हणून प्रगतिशील कर पद्धती कुठेतरी बचत गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करणारी आहे असे वाटते. कारण जो वर्ग बचत करणारा आहे तर त्याच वर्गावरती जर जास्त कर आकारण्यात आले आणि कररूपाने त्या बचत करणाऱ्या वर्गाच्या हातातील उत्पन्न काढून घेण्यात आलं तर त्यांची बचत ही कमी होईल. त्यांची बचत कमी झाल्यामुळे त्यांची गुंतवणूक कमी होईल. गुंतवणूक कमी झाल्यामुळे साहजिकच उत्पादन पातळी, रोजगार पातळी यावरसुद्धा विपरीत परिणाम होईल. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल. तर प्रगतिशील कर पद्धतीचा दुसरा दोषाचा मुद्दा म्हणजे प्रामाणिकपणाला दंड. प्रगतिशील कर म्हणजेच एक प्रकारे प्रामाणिकपणाला दंड किंवा शिक्षा आहे. आपण प्रत्यक्ष करांच्या बाबतीत पाहिलं होतं की प्रत्यक्ष कर हे प्रामाणिकपणावरील कर आहे. कारण जे लोक कर चुकवू शकत नाही तेच शासनाला कर देत असतात, आणि ज्यांना कर चुकवता येतात ते लोक शासनाचा फार मोठा कर चुकवित असतात. आणि म्हणून प्रत्यक्ष कर हे प्रामाणिकपणावरील कर आहे असे आपण म्हटले होते. तसंच प्रगतिशील कर हे सुद्धा प्रामाणिकपणावरीलच कर आहे असे म्हटले जाते. कारण हे कर वाढत्या उत्पन्नावर वाढत्या दराने घेतले जातात. पण असं असलं तरीसुद्धा अनेक अप्रामाणिक लोक की ज्यांना उत्पन्न लपवणं शक्य आहे असे लोक आपले वाढते उत्पन्न, आपले जास्तीचे उत्पन्न हे शासनाला दिसू देत नाही. आणि ज्यांना उत्पन्न लपवणं शक्य नाही, ज्यांचं उत्पन्न शासनाला दिसतं आहे, अशा लोकांना मात्र हा कर प्रामाणिकपणे भरावा लागतो. आणि शासन या लोकांकडून जबरदस्तीने करसुद्धा वसूल करत असते. आणि जर ह्या लोकांनी कर चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून व्याजासह कर वसूल केला जातो. पण जे त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त उत्पन्न मिळवणारे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी असतात तर ते शासनाचा फार मोठ्या प्रमाणावर कर चुकवित असतात. कारण त्यांचं खरं उत्पन्न शासनाला कळत नाही, आणि कर कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून
ते मोठ्या प्रमाणावर कर चुकवत असतात. तर प्राध्यापक जे.एस. मिल तर असे म्हणतात की या कर पद्धतीमुळे प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. तर आपले जे अर्थतज्ज्ञ आहेत, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राध्यापक जे.एस. मिल यांनी सुद्धा ह्या प्रगतिशील कर पद्धतीतला एक दोष काढलेला आहे आणि ते असं म्हणतात की या कर पद्धतीमुळे प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. तर एका विशिष्ट मर्यादेनंतर प्रगतिशील कर हे अन्यायकारकच ठरत असतात. तर अशा रीतीने प्रगतिशील कर पद्धतीने एक दोष असले तरीसुद्धा हा एक दोष महत्त्वाचा आहे की प्रगतिशील कर हे प्रामाणिकपणाला दंड किंवा प्रामाणिकपणावरील शिक्षा असे म्हटले जाते. तिसरा मुद्दा आहे शास्त्रीय आधार नाही. तर प्रगतिशील कर पद्धतीवर असा आक्षेप घेतला जातो किंवा अशी टीका केली जाते की प्रगतिशील कर पद्धतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. शासनाच्या लहरीप्रमाणे हे कर आकारले जातात. शासनाच्या मतानुसार या करांची आकारणी केली जात असते. शासनाला जेव्हा जास्तीचं उत्पन्न हवं असतं तेव्हा या करांच्या दरामध्ये शासन वाढ करते आणि अशा रीतीने या करांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. तर शासनाच्या मर्जीनुसार हे कर घेतले जात असतात आणि त्यामुळे लोकांवरती या कराचा भार हा जास्त पडत असतो आणि त्यातल्या त्यात जे लोक प्रामाणिक आहेत त्यांच्यावरती कराचा भार जास्त पडत असतो. तर कोणत्याही कर आकारणीमागे शास्त्रीय आधार असणे गरजेचं असतं. पण प्रगतिशील कर पद्धतीचा जर विचार केला तर या कर पद्धतीमध्ये कोणताही शास्त्रीय आधार नाही. सरकारच्या मर्जीनुसार हे कर घेतले जातात. सरकारला जेव्हा जास्तीच्या उत्पन्नाची गरज भासते तेव्हा सरकार या करांच्या दरात वाढ करत असते आणि या करांचे दर वाढवत असते आणि त्यामुळे ज्या लोकांवर या कराचा भार जास्त पडतो त्यांना हे कर नकोसे असतात. हे कर देणे जड वाटत असतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कर चुकवेगिरीचे प्रमाण जास्त. तर अजूनपर्यंत आपण पाहिलं की प्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणावर चुकवले जातात, अप्रत्यक्ष करही मोठ्या प्रमाणावर चुकवले जातात. अप्रत्यक्ष करही जिथे त्यांना कर चुकवणं शक्य आहे त्या ठिकाणी कर चुकवले जातात. चोरट्या मार्गाने उत्पादनाची खरेदी विक्री केली जाते. काळ्या बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात आणि ह्या विक्रीवरील उत्पादनावरील कर हे चुकवले जात असतात. त्याचप्रमाणे प्रगतिशील करही मोठ्या प्रमाणावर कर चुकवले जातात. या करांचे दर जेवढे जास्त तेवढे कर मोठ्या प्रमाणावर चुकवले जात असतात. आणि करांचं ते एक वैशिष्ट्यच असतं की करांचे जर मर्यादेपेक्षा जास्त असतील तर लोक कर चुकवण्याचा प्रयत्न हे जास्त करत असतात आणि म्हणून मर्यादेपेक्षा कर जास्तही नसावेत. राजा चेल्लय्या समितीने जी शिफारस सुचवली होती त्यात राजा चेल्लय्या समितीने सांगितलं होतं की भारतातील करांचे दर हे मुळातच उच्च आहे, जास्त आहे आणि ते कमी केले पाहिजे. कारण करांचे दर जेवढे जास्त तेवढे कर चुकवेगिरी ही जास्त असते आणि कर चुकवेगिरीचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं शासनाला उत्पन्न कमी प्राप्त होतं आणि त्यामुळे शासनाला खर्च कसा करावा, उत्पन्न खर्चाचा मेळ कसा घालावा हा फार मोठा प्रश्न निर्माण होत असतो आणि म्हणून करांचे दर मर्यादेपेक्षा जास्त नसावेत. तर प्रगतिशील कर हे मोठ्या प्रमाणावर चुकवले जातात. याला एक कारण सांगितलं जातं की प्रगतिशील करांचे दर मुळातच जास्त आहे आणि अशा परिस्थितीमुळे सुद्धा लोक कर चुकवण्याचा प्रयत्न करत असतात. कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून प्रगतिशील कर मोठ्या प्रमाणावर चुकवले जातात. वकिलाला अव्वाच्या सव्वा फी देऊन हे कर कायद्यातील पळवाटांचा अवलंब करून किंवा कायद्यातील कर कायद्यात जी द्विअर्थी भाषा असते तिचा उपयोगसुद्धा कर चुकवेगिरी करण्यासाठी केला जात असतो आणि अशा रीतीने खर्च जास्त उत्पन्न कमी दाखवून प्रगतिशील कर हे मोठ्या प्रमाणावर चुकवले जात असतात आणि त्यामुळे प्रगतिशील करांपासूनही शासनाला पाहिजे तसं उत्पन्न काही मिळत नाही. तर अशा रीतीने प्रगतिशील कर पद्धतीचा पूर्णपणे आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रगतिशील करांची व्याख्या पाहिली.
उत्पन्न जास्त असल्यास हे कर जास्त द्यावे लागतात आणि उत्पन्न कमी असल्यास हे कर कमी द्यावे लागतात. तर प्रगतिशील करांची व्याख्या पण आपण पाहिली, अर्थही पाहिला. त्याचप्रमाणे प्रगतिशील करांचा गुण आणि दोष म्हणजे प्रगतिशील करांमध्ये असलेल्या चांगल्या बाबी आणि वाईट बाबी दोन्हींचा आपण विचार केलेला आहे. तर यावरून असं लक्षात येतं की प्रगतिशील करांमध्ये जरी दोष असले तरीसुद्धा चांगल्या करपद्धतीची जी तत्त्वं असतात ती तत्त्वं प्रगतिशील करपद्धतीत बरीच अशी पाळली जात आहे आणि म्हणूनही जगातील अनेक देशांमध्ये प्रगतिशील करपद्धतीने करांची आकारणी ही केली जात असते. आपल्या देशामध्ये सुद्धा उत्पन्न कर, मालमत्ता कर, संपत्ती कराची आकारणी ही प्रगतिशील करपद्धतीनेच केली जाते.